फायनली कॅच लागलाय बघा मित्रांनो अखिलेशला. तगडा पीस आहे. पलल ड्रॅग थोडा जास्त असतो. दमलाय नाही अजून तो बघ डगरिंग घुसते. घे ये साईडला घे इकडे घे. आता कर घे. उरी मारली आरामात. ड्रॅग डील कर. तुम्ही बघू शकता हो अखिलेशने काढलाय. हे अंदाज सांग, आपण वजन पण करू, पण तुझ्या हिशोबाने अंदाज किती किलो वजन असू शकते याचा. आणि काय भाई काय रेसिपी असणार आहे आज याची? तंदुरी चायनीज सर्व. आपला आंबट पण कालवण रोस्टेड आपला काय म्हणतात तो. हे बघा तर मित्रांनो बिचाराला बोलता येत नाही, पण काय बोलला ना तुम्ही समजून जा. भाई खुश आहे, इतका बस आहे आपल्याला. भाईला आपले बोलता येत नाही, पण एन्जॉय बघा किती करताय. जितारा लागलाय तर भाईच्यासाठी लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा. भाई खुश आहे बघा. आंबा म्हणजे कैरी आंब्याच्या लेवलला आला बघा. कॅच घेतले आता, झूम जास्त झाला. अखिलेश कसला आंबा कालवण टाकाला भारी जो कलसा तो आपला काय बोलतात याला, काल लोणचा बनवता जो आंबा त्याचा आहे का? तो आहे. आपल्याच झाडाचा ना? आपल्याच झाडाचा आंबे. तुम्ही बघितला असाल अखिलेशने पाडला आणि चेचलाय खलबत्त्यानं आंबा. यो कशासाठी टाकता बोलले आपण? ज्याला आंबटपणा म्हणजे चिंचाच्या जागा फ्रेश आंबा. कैरी बोलू शकता. थोडे दिवसांनी पिकला असता जर काढला नसता तर. 100%. कारण का पूर्ण तयार झालता आंबा. मित्रांनो अखिलेशने जिताड्याच्या तुकड्या घेतल्या. याच्यामध्ये कसले प्रकारचा तुम्ही भाग घेतलास? डोचू घेतलाय अर्धा मधींदा भाग. डोचूक आणि अर्धा पोटाचा मासाचा भाग. ठीक आहे, नीट पडल बघ बाजूला. बघा कालवणाला उकल भारी आलाय. बहुतेक सगळ्या गोष्टी ऑर्गॅनिक टाकल्या, जागेवर काढून जागेवर बनवून. बहुतेक शिजत आलाय. शिजला ना? चला अखिलेशचा सिग्नल आलाय का कालवण शिजलाय. आता डायरेक्ट खावाला घेऊ आणि बघू कसा. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर. तर मित्रांनो बऱ्याच महिन्यानंतर 6 ते 7 महिन्यानंतर बहुतेक मी फिशिंगला आलोय. आणि आजची फिशिंग असणार आहे ना मित्रांनो रॉड फिशिंगच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये स्पिनिंग, बेट फिशिंग. आणि आता गरमी चालू झाली जसं का तुम्हाला माहिती आहे. आणि तला बघा, हा आमच्याच गावातील तला आहे. राधे एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर दीपक शेठ पाटील यांचा यो तला आहे. आणि अखिलेश पाटीलची बातका बघू शकता. इथे एक ग्रुप आहे आणि तो बघा तिथं कुठं ते तो बघा तो एक तिथं ग्रुप आहे. तर आज सगळा तुम्हाला जे काय असेल ना ते दाखवीन. पण आपला मित्र तिथं थांबलाय अखिलेश पाटील, आपली वाट बघते. आणि आपण आलोय आता तल्यावर. जी काय मासेमारी होईल ना ते तुम्हाला नक्की दाखवू मित्रांनो. बऱ्याच महिन्यातून व्हिडिओ शूट करते, कारण का वेळच भेटत नाही. जसं का तुम्हाला माहिती आहे मी लागलोय कामाला आणि कामाच्या याच्यामध्ये एक फक्त दिवस सुट्टी असतं हप्त्यातून. पण ती पण कुठल्या पण दिवशी येतं, त्याच्यामुळे आपल्या मित्रांना सुट्ट्या नसतात. मग त्याच्यामुळे काय होते फिशिंगला टाइम भेटत नाही. आजचा दिवस मला रविवार सुट्टी आली म्हणून मी आलो. आणि आता वाजलं संध्याकाळचं 4 वाजत आलं, म्हणजे दुपारच्या नंतर. आणि सगळं आपला सामान इथं आहे, तुम्हाला दाखवते बघा. हा बघा इथं बॅग ठेवली, बऱ्याच महिन्यानंतर काढली. ते रॉड, एक आपली रॉड फुटलंय पण. आणि आता तुम्हाला थोडासा सिनेमॅटिक पण दाखवते. तर मित्रांनो कोणीतरी एक वाक्य सांगितलेलं आहे, हिंदीमध्ये आहे बहुतेक, मला आठवत नाही. तोडका मोडका काहीतरी मी सांगते बघा. ज्या गोष्टीचा तुम्हाला मित्रांनो शौक आहे ना, म्हणजे हिंदीमध्येच सांगते, जिस चीज का तुम्हें शौक हो और वही चीज करने के लिए तुमको टाइम ना मिल रहा हो ना, तो समझ लो जिंदगी शुरू हो चुकी है. कदाचित आपल्या सोबत पण हेच होत आहे. कामाला लागल्यापासून आपला जो शौक आहे फिशिंगचा, रॉड फिशिंगचा, 12 मुंडी विविध प्रकारचे मासे पकडण्याचा, तो काय आता शौक पूर्ण होत नाही. एनिवेज आजचा दिवस टाइम काढलाय आणि भेटू. आता संपूर्ण माहिती गोप्रो मधून देईन आणि कॅमेरा मधून पण जाऊन अखिलेशला भेटू आणि फिशिंगला करू सुरुवात. मित्रांनो जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर आपल्या नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑल वर करा. आणि
इंस्टाग्रामवरती पण नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओचा अपडेट भेटत राहील. तर चला व्हिडिओला करूया सुरुवात. आणि आपला स्पिनिंगचा सेटअप तुम्ही जसं का बघू शकता, फॅन्टम पॉवर, डायवा फॅन्टम पॉवर 9 फीटची रॉड आहे. तर फायनली मित्रांनो सगळा आपला सेटअप रेडी झालाय, जसं का तुम्ही बघू शकता. बघा, हा स्पिनिंगचा सेटअप रेडी आहे आणि तो तिकडं बेटचा सेटअप रेडी आहे, म्हणजे फिडर लावून. खाना बिना आणलाय काटल्याचा, यो बघा बघू शकता. पिसली वेन 1 किलोचा आहे. पण काय गोष्ट झाली माहिती आहे, जे काटल्याला फिडर लावतो ना तेच विसरलो घरी. बऱ्याच टायमातून आलो ना फिशिंगला, का असा होता काय नाही काय गोष्ट विसरता, पण काय प्रॉब्लेम नाही. स्पिनिंगचा नाही आपण विसरलोय, जिताड्याला ट्राय करूया. इथं गोप्रो पण सेटअप झाला, जसा तुम्ही बघू शकता. चेस्ट माउंट आपला रेडी आहे. आणि अखिलेशला कॉल केला तर अखिलेश येत आहे त्यांच्या फार्म हाऊसवरून आता डायरेक्ट इथं. आणि करूया फिशिंगला सुरुवात. काय सिनेमॅटिक्स असतील तर एन्जॉय करा. तर हा बघा मित्रांनो, हा स्पिनिंगचा सेटअप आपण लावणार आहे. डायवा फॅन्टम पॉवर 9 फूट रॉड आहे आणि रील आहे पेन पर शूट 4000 सिरीजची रील. दरवेळेला मित्रांनो सुरुवात करता आपण रबर शेडने, यावेळी सुरुवात करूया हार्ड लूरनी. बघा, हार्ड लूरला हा आपण रपालाचा एक ल्युअर आहे, शॅडो रॅप डीप 11 स्लो सिंकिंग आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा 12 मुंडीसाठी किलर आहे. करूया ट्राय. याच्यावरनंच आपला एक इथं 12 मुंडी सुटलेला आहे, पण आता करूया ट्राय, बघूया. सिंकिंग आहे बोलल्यावर तो थोडा खालती जाणार आणि खालतून येणार. करूया ट्राय 12 मुंडीसाठी. लागेल का? ये पहिलीच कास्ट मारलंय. काय? आणि आलो इकडं, सगळं मेंबर झालं जमा. अखिलेश आलाय, भाल्या इकडं. तर भाई नाव काय भाईचा? मुकेश अंबानी. सुरेंद्र मामा. ए भाई इकडे बघ, त्याला ऐकायला नाही आहे. इकडे तर मित्रांनो स्पिनिंगचा सेटअप पण रेडी आहे आणि दुसरा आपण बेटसाठी असा सेटअप बनवलाय ना. हा बघा, कारण का आपला फिडर घरी विसरलोय. 25 ग्रामचा फ्लोटर आहे आणि जो आपला फिडरचा सेटअप आहे ना त्यालाच एक बेटचा सेटअप जोडलाय. बघा, मनी टाकलं आणि मधीन गाठ मारलंय, एक शिसा लावलाय वजन आणि 12 नंबरचा गल दिलाय अखिलेशने, तोच लावलाय 12 मुंडीसाठी. आता इथं आपण लाईव्ह बेट लावायचा तिलापी मासा आणि ट्राय करून बघू. पण तो मासा पकडते एक माणूस तिथं, तो भेटल्यावर बघू. तिथपर्यंत स्पिनिंग करूया आपण. तर मित्रांनो अखिलेशला लागलाय मासा, बघू अखल्या. बघा, तिलापी पकडलाय छोटा आणि इकडं बाल्या पण पकडतय. लाईव्ह बेट ना अखल्या, लाईव्ह बेट लावायला. आता रॉडला लावल बघा कसा. तर मित्रांनो अखिलेश लाईव्ह बेट बघा कसा लावतोय. तिलापी सेंटर पॉइंट टाकले. त्याला गायडन्स भेटतय आपला हरदास काका, मॅन फ्रॉम चिरले, बैलगाडा शौकीन. आणि आता अखिलेश बघा, मच्छीचा पण बराच नॉलेज आहे यांना आणि रेसिपी तर तुम्ही बघितलेलीच आहे. आता बघू आजच्या रेसिपीला काय. तो गुतलाय बघ. बस ओके. हा बघा इथं टाकलाय आणि आता लागला तर तुम्हाला दाखवू. बघा 3 आपलं अँगलर बसलन, एक काय काठीचा गल, दुसरा काठीचा गल, तिसरा आपला
रॉड फिशिंग खालती ठेवला. वेगळी अखिलेशने इथं बाटली टाकली आणि आपण तिथं टाकलाय बघा. हा बघा तुम्हाला दिसत असेल फ्लोटर. एकदाच नाही हा, चित्र्या पारीत लागल्यावर तुम्हाला दाखवीन. बघा मित्रांनो अखिलेशला ये सेटला ये सेटला ये सेटला ये सेटला आरामात 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 आरामात. फायनली कॅच लागलाय बघा मित्रांनो अखिलेशला. तगडा पीस आहे. पलल पलल ड्रॅग थोडा असंच ठेव. घसू नको. लाईन घसल लाईन घसल लाईन घसल. हे बघा हा बघा इथं झालं जवळ. घालवू नको काही पण कर. बाजला बाजला वरती होतो. हा तो बघ असला पीस आहे बघा. बेट फिशिंग लाईव्ह बेट. पलल पलल अजून आरामात आरामात. दमलाही नाही. आरामात आरामात. हे बघ दिसतंय. डेंजर आहे. लाईन घसतच बघा. या ही बघ ये साईडला घे. नाही 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 आरामात आरामात. दमलाय नाही. थांब. असला पीस आहे बघा. डेंजर. आरामात घे आरामात घे. दमलाय नाही अजून. तो बघ डगरिंग घुस. घे घे ये साईडला घे ये साईडला घे. इकडे घे. आता कर घे. उरी मारली उरी मारली उरी मारली. आरामात आरामात आरामात. ड्रॅग ड्रॅग डील कर ड्रॅग डील कर ड्रॅग डील कर. चल कॅमेरा धर कॅमेरा धर. बारे कॅमेरा धर. चालू उचलू नको उचलू नको. कॅमेरा धर. चालू आहे चालू आहे. हा थांब 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 थांब. प्लायर नाही ना. या यो डील कर. यो सोर बेलामवरती कर. ही आहे साईज मित्रांनो. इतर इतर आहे उभा. अखिलेशने काढलाय. माग यो बघ रॉड बघ रॉड बघ. साईज बघा. डायवा कसली आहे डायवा. नाव विसरलं त्याचे रॉडचा. साईज बघा. त्याला बोलतात पीस. 12 मंडी. रात्री त्या शेतात रेसिपी आहे ती पण व्हिडिओ येणार करायची आहे 100%. साईज बघा 12 मंडीची. आणि तोंड बघ एकदा जवळची आण. हे 12 मंडीचा असा तोंड. नको काटा लागेल ना. एकदम फ्रेश माल आहे. कसा आहे पाण्याची कारू दे एकदा. फोटो पण घ्या थंबनेलला. तर मित्रांनो जिताडा तुम्ही बघू शकता. हो अखिलेशने काढलाय. हे अंदाज सांग. आपण वजन पण करू पण तुझ्या हिशोबाने अंदाज किती किलो वजन असू शकते याचा. 4 किलो 900 ग्रॅम. 4 किलो 900. तुझा माझा आहे अंदाज 5-6. 5-6. तर मित्रांनो हा अशा प्रकारे जिताडा काढला अखिलेशने. आणि काय भाई काय रेसिपी असणार आहे आज याची. तंदुरी चायनीज सर्व. आपला आंबट पण कालवण कालवण रोस्टेड. आपला काय म्हणतात तो राईट वायू ना. डाएट वाय अखिलेश. मग आज नुसता फिश. शेपूट ही यशला जाणार आरती आमची. चला तर मित्रांनो याचा पण फोटो करा. हे बघा तर मित्रांनो बिचाराला बोलता येत नाही पण काय बोलला ना तुम्ही समजून जा. भाई खुश आहे इतका बस आहे आपल्याला. भाईला आपले बोलता येत नाही पण एन्जॉय बघा किती करताय. जिताडा लागला इथं. तर भाईच्यासाठी लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा. भाई खुश आहे बघा. भाई खुश आहेस ना. बघा त्याचं एक्सप्रेशन तुम्ही समजू शकता. हो भाई खुश आहे जिताडा भेटलाय. तर चला मित्रांनो आता पुढची कारवाई काय आहे ना ती तुम्हाला दाखवते. तिथपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट करा. बघा कसलाय 12 मुंडी कडक. 12 मुंडी एकदा दाखव. शेतकरी दादा खतरनाक पीस आहे बघा. पारा ओके. त्याची पण घे त्याची पण घे त्याची पण घे. लय दिवसांनी भेटलाय गडी. ये 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 ये
तर फायनली मित्रांनो रात्र झालंय, जसं का माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. आणि आपण आलोय कुठला एरिया यो तो काकांचा एरिया. काकांचा. मागं तुम्ही बघू शकता हरदास काका. तो माहितीये काल पिक्चरचा हिरो, काका इकडचा हिरो. इकडचं काका हिरो आहेत 100%. काय आहे पुढची प्रोसेस हे तुम्हाला दाखवू. मगाशी आपण जिताडा पकडला अखिलेशने रॉड फिशिंगला, आणि त्याचीच आज रेसिपी काय अखिलेश, कालवण ना, कालवण बनवायचं आहे. आणि तो तोडून पण आणलाय एकदा तुम्हाला आंबा टाकून. इथं आंब्याचा झाड पण आहेत, हरदास काकांचं हे आंब आहेत, आणि आंब पण लागलं ना भरपूर, कारण का सीझन पण आहे. आणि आता काय आहे ना ते तुम्हाला सगळा दाखवतंय, बघा पुढे. अखिलेश इथं आहे. आता अखिलेश आपल्याला सांगल भाई जीव जिताडा किती आणला सोडून आणले. जेवण आहे उल्हास 1 किलो आहे. 1 किलो जास्त ते वजन वाटतं मला. आहे, मोठा आहे. अख्खा ताट भरलाय आणि पीस एकदम कडक ठेवलं, आणि टोमॅटो पण कापून घेतलाय. आणि आता आपला शेफ रेडी ना, 100% रेडी. चला इकडे चूल पेटवली एकदम. आणि इथला एरिया कसा आहे ना, एकदा सिनेमॅटिक बघाच तुम्ही कसा आहे, तुम्हाला दाखवीन मी. तर मित्रांनो रेसिपीसाठी आपल्याला जो कालवण बनवायचा आहे ना जिताड्याचा, तर त्याच्यामध्ये अखिलेश बोलतो चिंचणी टाकायची, आंबा टाकायचा आहे. तर आंबा बघा, आंबा म्हणजे कैरी आंब्याच्या लेवलला आला बघा. कॅच घेतले आता, झूम जास्त झाला. अखिलेश कसला आहे आंबा कालवण टाकाला भारी. जो कलसा तो आपला काय बोलतात याला, काल लोणचा बनवता ना आंबा, त्याचा आहे का, तो आहे. म्हणजे रेसिपी अजून एकदम भारीच होणार आहे आपली, एकदम फ्रेश. बघा जस्ट काढलाय चेचून. लोका कापून टाकताना आपण चेचून खलबत्त्यान. आणि आंब दाखवते बघा तुम्हाला झूम करून. हा बघा, हा एक इथे एक लागलाय, त्याच्या पाठी पण एक आहे. हा बॅटरी मार. हा बघा, हा कम्प्लीट उजेडावा आहे बघा. हा बघा भरपूर सारं हे बघ इथं, हे बघ हे त्या गुच्छे नाहीत. हे सगळं आंब दिसतात ना मित्रांनो, हे हरदास काकाचं आहेत, आणि त्याचा शेत आहे, मका लावलाय. आणि इथं बैल पण आहे बघा, शर्यतींचा ना. काय नाव आहे बैलाचं हे, देवा बैलाचं नाव आहे बहुतेक, या देवा खाते बघा काय. जो बैल हल्ली खाना खाताय तो काय खाना टाकलाय त्याला मक्याची कोटी बनवून टाकतो मशीनमध्ये. हा. त्याच्यावर अजून काय टाकता. हा, अजून त्या भरडा टाकतो ना आम्ही, भरडा न मक्याची कोटी. आणि यो जो माग शेतान मका लावलाय यो हा. मशीन मध्ये आम्ही कोटी बारकी करतो. बैल खाते का. हा, बैल खातोय. आवडतं बैल. लय आवडतंय. यो शर्ती किती जिंकलाय का. हा, जिंकलाय आता, जिंकून आलाय. 2 शर्ती जिंकून आलाय आता. आज आज रविवार होता ना, हा. तर आज 2 जिंकून आलाय तो. बघा सांगते आपला मित्र 2 शर्यती जिंकून आलाय. बैलाचं नाव काय एकदा सांग. देवा बैलाचं नाव आहे बघा. चिरले गावातील कोणचा बैल आहे, मालकाचं नाव काय, निग्रेश पाटील यांचा यो बैल आहे. आणि आजच 2 शर्यती जिंकून आलाय. तर मित्रांनो हे बघा, जो आंबा कापला पाडलेला ना अखिलेशने झाडावशी, त्याच्या कपच्या करून यो छोटासा आपला खलबत्ता आहे त्याच्यान टाकलाय. आणि काय करशील आता, चेचशील का, चेचून कालवणान चेचून. जसे आपण आला लसणाची पेस्ट चेचता ना तशी एकदा टेस्ट करायला दे जरासा. धोरा का आंबट असेल. भावा तगडा आंबट आहे. कालवणाला काय टेस्ट आहे, झोपून तशी शेल. उद्या डायरेक्ट सकाळचे 3 वाजता उठून पश्चिपला. बाबा तर मित्रांनो टोप ठेवलाय चुलीवर, आणि आग थोडी कमी केली, कारण का टोप करपल टाकचल. पहिल्या टाकलाय विदाऊट ऑइल, डायरेक्ट टोमॅटो टाकलाय. याचे माग पण थोडासा काहीतरी सिक्रेट आहे, कारण का आधी तेल टाकून नंतर जर टोमॅटो टाकला तर टोमॅटोचं पाणी पटकन उडत नाही. टोमॅटो मध्ये भरपूर पाणी असतं बघा. पूर्णपणे आपली घरची पद्धत, गावठी पद्धत बोललात तरी चालेल. चुलीवर एकदम बनवायची पद्धत आहे. चेचलाय सगळा मिक्सर मध्ये नाही वाटला, डायरेक्ट याच्यामध्ये वाटला. आपला जो खलबत्त्यामध्ये, आला लसणाची पेस्ट पण खलबत्त्यामध्ये, आणि आंब्याची पण जी आपण आंबट करण्यासाठी कालवणी करणार होतो ना, ती पण तेच त्याच्यामध्ये. तर मित्रांनो आपले जे मागच्या एका रेसिपीमध्ये तुम्ही शेफ बघितलेले आहेत ना, ते आलेले आहेत, त्यांची वापसी झाली. आणि त्याने आणून दिलं आता तेल. अखिलेशने तेल टाकून घेतलंय.
कमी तेलामध्ये आपल्याला रेसिपी बनवायची आहे. बघा मास्टर शेफ रेडी आहेत हरिदास काका. आणि आता पुढची काय प्रोसेस आहे ना ते आपल्याला सांगतील. हे बघा ही खलबत्त्यान वाटलेली आहे लसूण आणि काय आहे ओली मिरची लसूण ओली मिरची खलबत्त्यान वाटलेली आहे स्पेशल. लसूण तेलामध्ये मरून दे. एक सगळं टोपटलं परलाय का वरचा साल काढून ह्यो आपलेच झाडाचा ना. आपल्याच झाडाचा आंबे. तुम्ही बघितला असाल अखिलेशने पाडला आणि चेचलाय खलबत्त्यान आंबा. ह्यो कशासाठी टाकता बोलले आपण ज्याला आंबटपणा म्हणजे चिंचाच्या जाग चिंचेच्या फ्रेश जागी आंबा fresh आंबा. कैरी 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 बोलू शकता. थोडे दिवसांनी पिकला असता जर काढला नसता तर 100%. कारण का पूर्ण तयार झालता आंबा ह्यो फक्त पिकाची खोटी होती. रस्ता आंबटपणा त्याच्यातून तो घे ना. हाय बा थोडं त्यानं थोडं. चिंच पण टाकू शकतो पण आपल्याला इथं स्वतःचा आंब्याचा झाड आहे आणि आंबा पण तुम्ही बघितलं होतं हरदास काकाचा आंबा आहे. बोलला काढून घ्या एक आंबा. एक काढला चेचला अखिलेशनी या खलबत्त्यान आणि आता मसाला तोच टाकला याच्यात. आता वेल आहे मसाला टाकायची ना. हळद घ्या. पहिल्यांदा टाकता हळद तुम्ही बघू शकता. टाक दादा टाक तू फोक्या पण नाही. दुसरा मसाला बघू शकता तुम्ही चुलीवर स्पेशल जिताड्याचा कालवण तो पण सगळा फ्रेश आहे. पावर नाही याच्यामध्ये जेवढे इन्ग्रेडियंट जातात ना मित्रांनो सगळं फ्रेश आहेत. फक्त हे मसाला ऑलरेडी बनवलेला असतात. बाकी ज्या असं सुगंध एकदम खतरनाक सुटला आहे. आणि आता मसाला लागाण्यासाठी यो पाणी टाकायचं आहे ना. कारण का आग आपली एकदम जोरा नाही. वास बघा वास नाही सुगंध. वास काला बोलतात माहितीये ना. हा ही एक गोष्ट लक्षात ठेवा. थोडं पाणी टाकत लागेल. पाणी टाक थोडं. ग्रेव्ही मित्रांनो माईकच्या आतमधून फक्त आवाज पाठवता येत आहे. जर सुगंध पाठवता येत असताना तुम्हाला समजलं असतं का काय पॉवरफुल सुगंध येतो. अजून मासा टाकलाय पण नाही. बाटा टाक. आंब्याचा बाटा पण ठेवलाय बघा पूर्ण. तो पण कालवणामध्ये. तो खलबत्ता आहे ना खलबत्त्यान पाणी टाकतो. हा याच्यामध्ये पण थोडासा बाकी राहिलाय बघा. थोडा पण सोडायचा नाही बरोबर का नाही. थोडा फुकट जाता कामा नाही. फुकट जाता कामा नाही. मीठ घेतलाय बघा. टाक रे तू. रसा येईल ना अजून. मीठ टाकलाय. तो हलव ना तो टाक पाणी खलबत्त्याचा बोटाशी हलव. निघलाय घ्या बघा. टाकू बघा. आग वाढवायचं काम करता कारण का यो गॅस नाही आहे. बटन फिरवला ना जोरान. खतरनाक उकोल आलाय. तर मित्रांनो अखिलेशने जिताड्याच्या तुकड्या घेतल्या. याच्यामध्ये कसले कसले प्रकारचा तुम्ही भाग घेतलास. डोचू घेतलाय अर्धा. अर्धा मधीला भाग. डोचूक आणि अर्धा पोटाचा मासाचा भाग. ठीक आहे नीट पडल बघ बाजूला. बघा कालवणाला उकल भारी आलाय कारण का आपली लाकडी चुलीची आग आहे. म्हणजे लाकडा फ्रेश येस झाडाची बघू शकता तुम्ही. इथं पण लावली बघा. आंब्याचीच लाकडं आहेत बहुतेक. आणि कालवण तुम्ही बघू शकता. आंब्याचा बाटा बहुतेक सगळ्या गोष्टी ऑर्गॅनिक टाकल्या जागेवर काढून जागेवर बनवून. आणि आता वर्षी आपल्याला पाणी टाकायचं आहे ना. अखिलेश पाणी ऍड करते बघा कारण का जिताडा शिजायला टाइम लागणार नाही. पीस थोडं तगडच ठेवलं. बघू आता आपला दार बनवायचा कालवण. कालवण ग्रेव्ही ना एकदम जाड अशी एकदम पातळ नाही कारण का खावाला आपण माणसं कमी येऊ. काम 25 करायचं आहे. आता उकळल्यावरचीच वाट बघायची. घाटली मारायची नाही ना. फेन होईल बरोबर. मच्छी आहे थोडा आताच सेट करून घेतला बघा. एक उकळल्यावरची वाट बघू. उकल बघा मित्रांनो कसं आलाय मजबूत. डोचकाचा बघा यो. जास्त घाटली मारून फायदा नाही. आता मच्छीचं तुकडं होतील. एक काम कर झाकण ठेव आणि जरासा पाणी टाकून ठेव. वाटलास तर ऍड करू नंतर कमी झाला तर. सुगंध रे वास नाही. मित्रांनो अखिलेश चाकून बघतय.
कसा आहे एकदा आम्हाला पण सांग. आंबट आहे एकदम कडक. आंबट आहे, कडक आहे. मस्त आहे ना कालवण हिशोबान. हिशोबाने लय भारी आहे. खारबीर नाही ना. बघू शकतो आंब्याचा बाटा दिसतोय, मच्छी मस्त शिजते आता. बघू कसा होतोय पुढे. बहुतेक शिजत आलाय. शिजला ना. चला अखिलेशचा सिग्नल आलाय का कालवण शिजलाय. आता डायरेक्ट खावाला घेऊ आणि बघू कसा झालाय. टोप उतरवलेला आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हो. अखिलेशने म्हणा पुन्हा तर मित्रांनो कालवण ऑलमोस्ट डन तुम्हाला दाखवते. जास्त घाटल्या मारू शकत नाही, तुकड्या झाल्या. डोचूक मेला ना संध्या सेंटर संध्या नाण्या दिसतंय. ओके तोडतो भाकरी आता. तर मित्रांनो बघा असा मक्खन मासा शिजलाय जे तडा तुम्ही बघू शकता हो. डोचकाची एक टोकरी मासाची पण घेतलाय आणि एवढा भारी नवीन खाला. मास्टर शेफ अखिलेश कडक झालाय मित्रांनो. अशाच प्रकारच्या फिशिंगच्या रिलेटेड तुम्हाला रेसिपीज किंवा व्हिडिओज अशा पाहिजे असतील ना तर व्हिडिओला लाईक कमेंट फॉलो करा. भेटू पुढच्या अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.